नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आर डी शिंदे, मराठी विभाग, करमेर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इगतपुरी. आज आपण SYBA मराठी अंतर्गत भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार ललित गद्य या पेपरच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. या अभ्यासक्रमांतर्गत साहित्य रंग हा ललित लेखसंग्रह असून या ललित लेखसंग्रहातील ग्रंथ मित्र हा शांता शेळके यांचा ललित लेख आपण पाहणार आहोत. ग्रंथमित्र या ललित लेखसंग्रहाच्या अनुषंगाने आज वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्याची योग्य उत्तरे या संदर्भात चर्चा करणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. ग्रंथमित्र हा ललित लेख कोणाचा आहे? उत्तर आहे शांता शेळके. प्रश्न क्रमांक 2. शांता शेळके यांची ग्रंथसंपदा गायब कशी झाली ते लिहा. उत्तर आहे काही पुस्तके विद्यार्थ्यांनी किंवा अतिप्रेमळ मित्र मैत्रिणी वाचायला नेऊन परत न केल्यामुळे ती गायब झाली. प्रश्न क्रमांक 3. शांता शेळके यांची ग्रंथसंपदा कमी का झाली? उत्तर आहे काही जुनी पुस्तके स्वतःच काढून टाकली, पाण्यात भिजणे, वाळवी लागणे, पुस्तके फाटणे अशा नैसर्गिक आपत्तींनी काही पुस्तकांचा अकाल मृत्यू ओढवला तर काही हरवली. प्रश्न क्रमांक 4. मुंबई ते पुणे असे स्थलांतर करताना पुस्तकासंदर्भात काय झाले? उत्तर आहे स्थलांतर करताना काही पुस्तके नाहीशी झाली. प्रश्न क्रमांक 5. पुस्तके कशा प्रकारे जमा होतात? उत्तर काही पुस्तके भेट स्वरूपात प्रकाशकाकडून मिळतात तर काही नवीन खरेदी केलेले मिळतात. प्रश्न क्रमांक 6. दुर्मिळ पुस्तके कोठे मिळाली? उत्तर आहे रस्त्याच्या कडेला बसलेल्या पुस्तक विक्रेत्याकडून मिळाली. प्रश्न क्रमांक 7. छंदोरचना हा ग्रंथ कोठे आणि किती रुपयात मिळाला? उत्तर आहे ग्रंथ माहीमच्या फुटपाथवर 3 रुपयात मिळाला. प्रश्न क्रमांक 8. ग्रंथ संगतीचा परिणाम काय होतो? उत्तर मन आनंदमय व मन उमलवणारे असते. प्रश्न क्रमांक 9. शांता शेळके यांचे वडील कोणत्या विभागात काम करीत होते? उत्तर आहे रेंज फॉरेस्ट ऑफिसर. प्रश्न क्रमांक 10. गडकरांच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास शांता शेळके यांच्या वडिलांचा धंदा कसा होता? उत्तर आहे विजातीय. प्रश्न क्रमांक 11. शांता शेळके यांचे वडील साहित्यप्रेमी होते का? उत्तर आहे हो. प्रश्न क्रमांक 12. शांता शेळके लहान असताना कोणत्या स्वरूपाची पुस्तके त्यांच्या घरी होती? उत्तर आहे कादंबऱ्या, ग्रंथमाला, हिंद एजन्सी माला, महाराष्ट्र कुटुंबमाला अशी पुस्तके होती. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या लेखकांची पुस्तके शांता शेळके यांच्या घरी होती? उत्तर आहे गडकरी, हरिभाऊ, देवल, किर्लोस्कर, खाडिलकर. प्रश्न क्रमांक 14. स्त्री जीवनविषयक प्रसिद्ध मासिक कोणते? उत्तर आहे गृहलक्ष्मी. प्रश्न क्रमांक 15. शांता शेळके यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यांचे वय काय होते? उत्तर आहे 9 वर्ष. प्रश्न क्रमांक 16. वडिलांचे निधन झाल्यानंतर लेखिका कुठे राहण्यासाठी गेल्या? उत्तर आहे पुण्याला काकांकडे. प्रश्न क्रमांक 17. लेखिकेच्या अभ्यासक्रमातील पुस्तकांची नावे सांगा. उत्तर आहे मेघदूत,
काव्यप्रकाश हेमलेट. प्रश्न क्रमांक 18. लेखिका जन्मभर कोणता व्यवसाय करीत होत्या? उत्तर लेखन आणि अध्यापन. प्रश्न 19. लेखिका शांता शेळके यांना पुस्तकांची जवळीकता का हवीशी वाटते? उत्तर आहे त्यांचे रंगरूप, त्यांचा स्पर्श, जुन्या पुस्तकांचा चॉकलेट सारखा गोडसर वास, नव्या कोऱ्या पुस्तकांचा ताजा वास, यामुळे पुस्तके हवीशी वाटतात. प्रश्न क्रमांक 20. शांता शेळके यांना काय आवर्जून सांगावयास हवे असे वाटते? प्रश्न पुन्हा सांगतो. लेखिका शांता शेळके यांना काय आवर्जून सांगावयास हवे असे वाटते? उत्तर आहे वाचनात शिस्त नाही, ग्रंथ संग्रहालाही पूर्वनियोजित नाही. उत्तर पुन्हा सांगतो. वाचनात शिस्त नाही, ग्रंथ संग्रहालाही पूर्वनियोजन नाही. प्रश्न क्रमांक 21. लेखिकेच्या ग्रंथ संग्रहाला रेखीवपणा नसण्याचे कारण कोणते? उत्तर आहे सर्व प्रकारची पुस्तके हवी असल्यामुळे रेखीवपणा नसतो. प्रश्न क्रमांक 22. कोणकोणत्या पुस्तकांचा संग्रह होता? उत्तर आहे ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, दासबोध, सकल समगाथा, ॲना कॅरेनिना, क्राईम अँड पनिशमेंट ब्रदर्स, शेक्सपियरच्या शोकांतिका इत्यादी. प्रश्न क्रमांक 23. दत्तो आप्पाजी तुळजापूरकर यांच्या पुस्तकांचे नाव कोणते? उत्तर आहे माझे रामायण. प्रश्न क्रमांक 24. भारत गौरव ग्रंथमालेची कोणती पुस्तके लेखिकाकडे नाहीत? उत्तर आहे समाजकंटक अथवा वेणू, समाज रहस्य. प्रश्न क्रमांक 24. भारत गौरव ग्रंथमालेचे चालक कोण होते? उत्तर आहे प्रभाकर श्रीपाद. प्रश्न क्रमांक 26. लेखिकेचा कोणत्या लेखकाशी पत्रव्यवहार झाला होता? उत्तर आहे G.A. कुलकर्णी. प्रश्न क्रमांक 27. लेखिकाने G.A. कुलकर्णी यांना पत्राद्वारे काय लिहिलेले होते? उत्तर आहे लहानपणी वाचलेली ही माझी फार आवडती कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 28. अद्भुतरम्य आणि रहस्यमय कोणती पुस्तके वाचण्यात आली? उत्तर आहे अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी, 4 आणे मालेतल्या खराखुणी, खुणी कोण, खुणाचे रहस्य, सोन्याची गुलाबदानी इत्यादी. प्रश्न क्रमांक 29. मारुतीच्या देवालयातले तळघर हा कोणत्या कादंबरीतील संदर्भ आहे? प्रश्न पुन्हा सांगतो. मारुतीच्या देवालयातले तळघर हा कोणत्या कादंबरीतील संदर्भ आहे? उत्तर आहे उषःकाल. प्रश्न क्रमांक 30. कोणती इंग्रजी पुस्तके वाचण्यास कंटाळा येत नाही? प्लेन लिटल निसर्ग, मर्डर ऑन द नाईल, कॅट अमंग द पिजन्स ही पुस्तके वाचण्यास कंटाळा येत नाही. प्रश्न क्रमांक 31. कॉलेज जीवनात कोणाच्या पुस्तकाचे वाचन केले? उत्तर आहे P.G. वुडहाउस, शॉ, मॉम, इब्सेन, बॅरी इत्यादी. प्रश्न क्रमांक 32. कोणते नाटककार आवडत असे? उत्तर आहे शेक्सपियर, गडकरी, देवल, किर्लोस्कर.
प्रश्न क्रमांक 33. लेखिका कोणत्या ग्रंथाच्या मिळतील तेवढ्या प्रती खरेदी करतात? प्रश्न पुन्हा सांगतो. लेखिका कोणत्या ग्रंथाच्या मिळतील तेवढ्या प्रती खरेदी करतात? उत्तर आहे ज्ञानेश्वरी. प्रश्न क्रमांक 34. कोणती ज्ञानेश्वरी लेखिकास आवडते? उत्तर आहे साखरे बुवांची ज्ञानेश्वरी. प्रश्न क्रमांक 36. पंत साहित्यातील कोणत्या ग्रंथाचे ग्रंथ लेखिका जमा करीत असे? उत्तर आहे मुक्तेश्वरांचे आदिपर्व, रघुनाथ पंडित आणि वामन पंडित. प्रश्न क्रमांक 37. आर्यभारत हे पुस्तक कोणाचे आहे? उत्तर आहे मोरपंत. प्रश्न क्रमांक 38. लेखिका कोणते पर्व पुन्हा पुन्हा वाचत असे? उत्तर आहे आदिपर्व, सभापर्व, कर्णपर्व, विराट पर्व. प्रश्न क्रमांक 39. रविकिरण मंडळातील आवडते कवी कोण? उत्तर माधव जुलियन. प्रश्न क्रमांक 40. माधव जुलियन यांच्या काव्यसंग्रहाची नावे लिहा. उत्तर आहे गज, लांजली, विरह तरंग. प्रश्न क्रमांक 41. राजा शिवाजी हे महाकाव्य कोणी लिहिले? उत्तर आहे महादेव मोरेश्वर कुंठे. प्रश्न 42. लेखिकेच्या संग्रही असणारा अप्रतिम ग्रंथ कोणता? उत्तर आहे संस्कृत सुभाषित रत्न भांडार. प्रश्न क्रमांक 43. स. आ. जोगळेकर यांनी अनुवादित केलेला ग्रंथ मिळवण्यासाठी लेखिका प्रयत्न करीत होत्या. प्रश्न पुन्हा सांगतो. स. आ. जोगळेकर यांनी अनुवादित केलेला कोणता ग्रंथ मिळवण्यासाठी लेखिका प्रयत्न करीत होत्या? उत्तर आहे गाथा सप्तशती. प्रश्न क्रमांक 44. कोणते खंड लेखिकाकडे आहेत? उत्तर आहे महाराष्ट्र शब्दकोश. प्रश्न क्रमांक 45. पक्षीविषयक इंग्रजी कवितांचा संग्रह कोणता? उत्तर आहे कोरस. प्रश्न 46. शंतनुराव किर्लोस्कर यांचा परिचय कधी झाला? उत्तर शंतनुराव किर्लोस्कर यांच्या आयुष्यातील शेवटचे 2-3 वर्षात. प्रश्न क्रमांक 47. माहीमच्या फुटपाथवर कोणते अंक मिळत असे? उत्तर आहे मनोरंजन आणि नवयुग. प्रश्न क्रमांक 48. वाईकर भटजी हे पुस्तक कोणाकडे मिळाले? उत्तर आहे राम पटवर्धन. प्रश्न क्रमांक 49. रामशास्त्री हे पुस्तक कोणी दिले? उत्तर राजेंद्र बनहट्टी. प्रश्न क्रमांक 50. कोणता प्राणी हा अत्यंत प्रेमाचा आणि सततच्या कुतूहलाचा विषय आहे? उत्तर आहे मांजरे. प्रश्न क्रमांक 51. कोणत्या लेखकाने मांजरावर कविता संग्रह लिहिलेला आहे? उत्तर आहे टी.एस. एलियट. प्रश्न क्रमांक 52. पुस्तकावर नाव लिहिण्याची सवय कधी गेली? उत्तर पुणे येथे आल्यानंतर. प्रश्न क्रमांक 53. ग्रंथमित्र हा लेख कशातून घेतला आहे? उत्तर आहे धुळपाटी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साहित्य रंग या पाठ्यपुस्तकातील ग्रंथमित्र हा शांता शेळके यांचा ललित ग्रंथाचे आपण
वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे या अनुषंगाने चर्चा केली. अधिक माहितीसाठी पुणे विद्यापीठाने जे पाठ्यपुस्तक आपणास दिलेलं आहे, त्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करावा. धन्यवाद.